तर राम राम. तर हा आहे आपला टोमॅटोचा प्लॉट. मागं बी आपण याचा व्हिडिओ टाकला होता. तर प्लॉट हाही चांगला झालेला आहे. फक्त प्रॉब्लेम असं झालेला आहे की उन्हामुळं याला ब्लोसोमियन रूटचा प्रॉब्लेम झालेला आहे भरपूर. कॅल्शियमची कमतरतामुळं म्हणजे थोडक्यात हे असं बुडाला काळं होतं टोमॅटो. तर ह्याच्यासाठी महत्त्वाची दोन तीन कारणं असतात. म्हणजे पहिलं कारण कॅल्शियमची कमतरता. दुसरं कारण आहे म्हणजे अनियमित पाणी. म्हणजे पाण्याची अनियमितता असली ना उन्हाळ्यात, म्हणजे कधी जास्त सोडलं कधी कमी सोडलं त्याच्यामुळं बी होतं. तर आपलं तर काय रोज संध्याकाळचं पाणी आहे, त्याच्यामुळं पाण्याची काय अनियमितता नाही. तर तिसरा प्रॉब्लेम असतो नायट्रोजनयुक्त खतं जास्त सोडली तर तसं होऊ शकतं. नायट्रोजनयुक्त खतं म्हणजे 19-19 वगैरे असली खतं जर सोडली तर ज्याच्यात नायट्रोजन जास्त आहे अशा प्रकारची खतं जर सोडली तर तो प्रकार होऊ शकतो. आणि या दिवसाच्या टोमॅटोत सगळ्यात जास्त प्रादुर्भाव असतो तो नागाळीचा. नागाळी आणि ब्लोसोमियन रूट या दोन गोष्टी कंट्रोल झाल्या तर टोमॅटोचा प्लॉट व्यवस्थित येतो. तर जास्त करून आता आपल्या प्लॉटमध्ये जरा कॅल्शियम आणि बोरॉनची कमी दिसते. तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा सोडलं होतं कॅल्शियम कार्बोनेट. तर आणि आत्ता पण एकदा सोडलं चिलेटेड कॅल्शियम. तर या दोन कॅल्शियममध्ये फरक काय? तर कॅल्शियम कार्बोनेट हे माती सुधारण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट वापरतात. त्याची प्रक्रिया थोडीशी दमानी असते आणि ते थोडंसं किमतीला स्वस्त पण असतं. पण चिलेटेड कॅल्शियम हे तयार कॅल्शियम असतं. म्हणजे जे तर तुम्ही सोडलं तर आज सोडलं तर संध्याकाळपर्यंत म्हणजे ते शोषून घ्यायला चालू होतं आणि 1-4 दिवसात त्याची प्रक्रिया चालू होते आणि 1-7-8 दिवसात चांगला त्याचा रिझल्ट दिसतो. तर जास्त जर प्रमाण असेल ब्लोसोमियन रूटचं तर माझं तर मते हे चिलेटेड कॅल्शियम सोडणं कधीही चांगलंच आहे. तर कॅल्शियम कार्बोनेट किमतीने थोडंसं स्वस्त असतं, बराच फरक पडतो किमतीत. पण रिझल्ट लवकर येण्यासाठी हे चिलेटेड कॅल्शियमच वापरावं. पाण्याची अनियमितता ठेवू नये. म्हणजे रोज संध्याकाळी तुम्ही अर्धा पाऊण तास तासभर पाणी सोडलंच पाहिजे. आणि नायट्रोजनयुक्त खतं लवकरात लवकर बंद करणे. देऊ नका असं नाही, पण लवकरात लवकर बंद करणे एवढंच ह्याच्यात काळजी घ्यायची. आणि नागाळीला थोडंसं जपावं लागतं आहे. धन्यवाद.